जय क्रीडा मित्रांनो, आज आम्ही सर्व ट्रिप फिरायला बघा. आकू पण आहे आमच्या सोबत आणि ऋत्वी आमची त्याच पोझिशनमध्ये ज्या पोझिशनमध्ये शाळेत होती अजून बोंबालतोय ती. पण नाश्ता करायला थांबलो आम्ही आणि आता आमची ऑर्डर आलेली आहे वडापावची, कांदे पोहे. आकूला आमच्या काय पट्ट तर वडापाव खाणार आहे. आकू काय आणणार आहे? वडापाव. अरे अमर शेट कांदे पोहे मारा करणार आहे. आणि आमची ऑर्डर अजून आली नाही. मस्तपैकी आता मसाला डोसा खायचा ना पुढे जायचा. तेवढे खातील वडापाव आणि कांदे पोहे. अजून आमची 3 माणसं यायची बाकी आहेत. आता येतील ती थोड्याच वेळात त्यांचा कमबॅक होईल. आणि आमची स्नेहा पण सोबत आहे. माझी स्टेपनी माझ्यासोबत. अरे वहिनी पण आहेत. आणि आमचा आकूबाई स्वतः माझ्यासोबत. फायनली आफ्टर लॉंग टाईम बरेच दिवसाचा सोबत आहे. आज माझ्यासोबत तो फिरायला. आणि आज आम्ही जवळजवळ 3-4 दिवस तरी काढू आता बाहेर. बरेच दिवसाचा चाललोय बोललो. जवळजवळ 4-5 दिवस तरी आम्ही बाहेर काढणार. लवकर ना घरी येत. पैसे अकाउंटमधलं पण खपलं पाहिजे. मसाला डोसाची ऑर्डर केलेली आम्ही आणि वडापाव पण चालतंय. दोन्ही पण तिला टेस्ट करायचे आहेत. बाबा वडापाव पण ना मसाला डोसा पण. खा तू बिंदास. चला तर आमचा आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आमच्या सफरमध्ये. सफरमध्ये अजून ड्रायव्हरचा पत्ता नाही. ड्रायव्हर आमचा आलाय. ती सांगितलेलं कालच्या ब्लॉगमध्ये मी ती इको आम्ही ठेवून आर्टिका घेऊन आलेलो आणि त्याला आर्टिका चालवला तर खूपच मजा येते. आता आम्ही निघणार. चला. आणि जर्नीची पहिली सुरुवात रेडबुल पासून. इकडं स्ट्रिंग पासून दाखव स्ट्रिंग. आता झोप येणार नाही. आता झोप आली तरी मला पिल्यावर पहिले पेऊ घेऊ दे. रस्त्यात आम्ही जेवायला बनवण्यासाठी थांबलोय आणि एकदम खाली डोंगराचे मस्त काही वाडी आहे. बघा दाखवतो तुम्हाला मी. भरपूर लांब आहे म्हणून झुमिंग करायला लागेल. आवडत होत आहे. बघा वाडी आहे एकदम. त्यांना भारी वाटत असं राहायला. आता बघा ती क्लिअर दिसते एकदम वाडी. मगाशी ते धुक्यामुळे दिसत नव्हती क्लिअर. आणि आजूबाजूला काहीच नाही. ते सगळं डोंगर आहेत. डोंगराचे मधोमध आहे ती. तिकडे पुढे काय आम्हाला जेवायला बनवण्यासाठी एकदम भारी जागा भेटलेली. आता आमची गाडी पार्किंग केली तिथं. जागा आमची कोण बिचारा बामार आहे असं काय माहित नाही. आमच्याकडे जागा तुम्ही ठेवून गेले. बघा मस्त जागा भेटले. पाऊस पण एकदम जोरदार आहे. आणि ऋत्वी आमची झाली. ऋतूला आमच्या अजिबात थंडी वाजत नाही. मस्त पैकी पापले. निसर्गामध्ये एकदम खायला मज्जा येणार. बोल. कोलबी साफ करून घेणार आम्ही. मस्त फ्राय करायला घेणार. पापलेट आणि कोलबी. तर संध्याकाळी चिंबोरी. कोलबी आणि पापलेट फ्राय करून झालेले आहेत. आणि आता मस्त कोलबीला मसाला लावणार.
आणि बघा पापलेट जरासं फ्राय करणार आहेत आम्ही, असं करणार आहेत. तर कोलबी कालवणार आहे आणि घातले पापलेटचा रस्सा. हे मॅडम बनवणार आहेत आता, कुकिंग मास्टर. आणि हे सर मसाला मास्टर. आणि या वहिनी या जरा नवीन नवीन आहेत, या जरा भेलल्या ना अजून, त्यांना भ्यायला आधी चालू आहे तिकडे. फ्राय करणार आम्ही. एक डिश खाल्ला पाहिजे. आणि ऋत्वीचा बघा काय, आमचा काय नाही, ऋत्वीचा बघा काय चालले. तसे गादीवर धरले ना मॅगी, तिच्यासाठी वेगळी मॅगी बनवली पहिला सेपरेट, खायला दिली त्यावर ते गप राहिले ना ऋत्वी. एकदम भारी वाटतं इथलं बघायला. समोर अशी नदी आहे, भरपूर मोठी नदी आहे ती. सध्या आम्ही कोलबी आणि पापलेटच बनवल्या. या चिंबोऱ्या आमच्या संध्याकाळी बनवणार आहेत. आम्ही चिंबोऱ्या बनवायच्या राहिल्या आमच्या. आता दुपारी आम्ही बनवणार नाही, संध्याकाळी बनवणार आहे. एक नंबर कोलबी फ्राय करा, एक नंबर करा. या एक नंबर करता भाई, एक नंबर फ्राय करतात कोलबी. आता स्नेहा सांगाल आपल्याला कोलबी कशी आली वैरी. इकडे बघ कशी, बघू दे. चिन्या सांगाल आता आपल्याला कशी आली कोलबी. चिन्या कशी झाले सांग ना, कशी झाले. हा जाऊ दे, त्याला नाही सांगत ती, आता मीच सांगेन नंतर खाल्यानंतर. बरं ऋत्वीला आमच्या खायला शिकवतात. कशी लागतं ऋत्वी. मम्मीने केले कशी लागतं. तुझ्या मम्मीने केले कशी लागते नाही सांगत ती. जाऊ दे त्याला, आपल्या कोण ना सांगत कशी कोलबी लागतं, मीच सांगतो. सगळे एकदम धजूनच पारले. एकदम भारी झालं कोलबी, एकदम बेस्ट लागतंय. बघा कुक, बघा कुकिंग मास्टर. आणि आमचा आकुशेट लांबच उभा आहे. तालपरचं मध्ये मध्ये काय काय माहिती आता. एकदम भारी झाले कोलबी. आता पापलेट पण फ्राय करत ठेवल्या बघा तव्यावर. आणि आता ते झाल्यावर पण मी सांगतो तुम्हाला कसं लागतं ते, जरा टेस्ट करून. आता पापलेट फ्राय पण आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेणार आहेत सर्वजण. बघा सर्व मंडळी आमची आता जेवायला बसणार आहेत आम्ही सर्वजण. सगळ्यांचा जेवायची इच्छा. आणि आमची ऋत्वी बघा मोबाईलमध्येच वापरत होते. मॅगी खाल्ली ना तिने. सगळं आमचं जेवण व्यवस्थित झालेलं आहे आणि आम्हाला जागा पण एकदम भारी भेटली. जागा बघू, तुम्हाला रस्सा दाखवतो बघा. कोलबी आणि पापलेटच्या डोक्याचा रस्सा एकदम भारी लागला. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी निघलेलो आहे पुन्हा एकदा आमच्या रस्त्याला. आणि हे बघा आमचा ड्रायव्हर नुसता कॅप घालून ऊन लागतं का काय, तर पावसाळ्यात पण याला कॅप लागतं. आणि तसं सांगायला गेलं तुम्हाला तर आमचं जेवण खूपच भारी झालेलं आहे, एकदम भारी झालेलं. आम्ही लई जोरात जेवलो. सगळं आम्ही दाबून जेवलो. मच्छी होती त्याच्यामुळे काही कसरच सोडली जेवायची. एकदम पोट भरून जेवलो सगळं तर आम्ही. चला आता निघूया. आणि धबधबा किती एकदम भारी येतं, एकदम भारीच आहे. बघा किती भारी आहे धबधबा. आणि इथे मंकीज ती त्या कसं आहे माहिती आहे का, इंग्लिश मी लय बोलतो पण आपल्या ब्लॉग मध्ये मी इंग्लिश जास्त वापरत नाही. आणि आता थोड्याच अंतरावर आम्ही फोटोशूटला थांबलेलो आहे. आणि लोकेशन किती बघा,
सगळे जण आम्ही फोटोशूटला थांबलो आणि लोकेशन किती एकदम भारी आहे बघा. एकदम बघण्यासारखं लोकेशन आहे इथं. तिथं आमचा थोडा वेळ सर्वांचा फोटोशूट होणार. आता मस्तपैकी एकदम फोटो काढणार आम्ही, मग इथनं पुढे निघणार बघा. आणि अकूच व्हायचा पण आमचा फोटोशूट चालू आहे बघा. फोटोशूट करून आमचा झालेला आहे आणि आता रेड बुल पिणार मी आणि इथून निघणार आम्ही. या वहिनींचा आहे ना या ऋत्वीचा जाऊ तिथे असतो त्यांचा गोंगाट दोघांचा. आता फोटोशूट काढून झाल्यानंतर आम्ही इथून आता निघणार आणि या लोकेशन बरं थांबतात. वॉटरफॉल एवढं पावसाळा भारी येत नाही तर महाबळेश्वरला तर लयच भारी येत. बघा धबधबा किती भारी वॉटरफॉल. हो ढग उतरलाय. क्लायमेट एवढं भारी आहे ना बघा. अख्खा धुका आहे. खाली पण दाखवतो मी तुम्हाला. भारी आहे त्या बघा. अख्खा दुकान भरलेलं आहे सर्व. एवढी मजा येते ना आता इथं. एकदम आम्हाला एकदम भारी वाटले आल्या होतं. एकदमच मजा आहे. क्लायमेट एकदम भारी आहे. आता आम्ही महाबळेश्वरमध्ये रूम बघितलेला आहे. रॉयल मिनी रिसॉर्टमध्ये बघा. एकदम भारी आहे रिसॉर्ट. आणि रूम पण एकदम भारी आहे तिथं. आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं काय आहे. काय वस्तू इस्तो आणली ते वरती आता तुम्हाला रूम दाखवते मी. रूम पण एकदम भारी आहेत बघा. रूम एकदम भारी रूम आहेत. बाथरूम वगैरे एकदम मोठा आहे. तरी तर राहायला एकदम मजा येणार आहे आम्हाला. कारण व्ह्यूज पण एकदम भारी आहे इथनं. आणि लगेच बाजूला स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये लगेच पोहायला जायचा बघा. स्विमिंग पूल लगेच बाजूला आहे रूमला लागूनच. भारी. सध्या पाणी कधी चेंज केलं नाही. नंतर ते पाणी चेंज करतील. जास्त मोठा पण नाही स्विमिंग पूल. एकदम छोटा पण एकदम व्यवस्थित आहे. लहान मुलांसाठी पण. आमच्या ऋत्वीसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि आमच्यासाठी पण. तर रूम तर एकदम भारी आहेत. आम्हाला आवडलेत. आता हे वरती पण रूम बघायला गेलेत. ते पण तुम्हाला दाखवतोय मी. आता आपण वरती जाऊ रूम बघायला. चला बघा. चांगले आहेत का? मग आता काय करता? त्यानं वरच्या आता वरच्या पण रूम आवडल्यात. बघू तुम्हाला दाखवतो मी वरच्या पण रूम. नाही आकू तुला रूम आवडलं का? कसे आहेत? कुठल्या भारी आहेत? खालच्या का वरच्या? दोन्ही पण रूम चांगले आहेत. वरची पण रूम भारीच आहे बघा. पण रूम भारी आहे. गॅलरी, बाल्कनी इथं. आणि इथं पण किती भारी दिसतंय. तिथं पण दोन्ही पण रूम भारी आहेत. आणि आम्ही त्या खालच्या रूम चॉईस केले. आम्ही खालती राहणार आहेत.
काकीला सॉरी बोल पहिले. बघ चुकी झाली माझी. खादीसाठी लोक अशी करू शकतात, सॉरी बोलू शकतात. आता आमची तयारी झालेली आहे, आम्ही सगळं फ्रेश झालेलो आहे. हे बघा फ्रेश झालेलो आहेत आता सगळे आम्ही. आणि आता आम्ही जाणार मार्केटमध्ये. बाहेरचा नजारा एकदम भारी वाटतंय. तू हे बघा या बाजून त्या बाजून करती असतं. आणि आता मार्केट फिरणार आम्ही, जरा मार्केटमधून जाऊन येणार. चला तर जाऊया आता मार्केटमध्ये. आता हॉर्स रायडिंग करायला आलेलो आम्ही ऋतूला घेऊन. बघा पण ऋतू रायडिंग करायला मागत नाही, पण हॉर्स रायडिंग चालू आहे. बघा पाऊस पडतो त्याच्यामुळं ती करायला मागत नाही. हे बघा काय झाला ग्लासमध्ये तिला माका पाहिजे. आणि मस्तपैकी पाऊस पडतोय, थंडगार वाटतंय बघा. आणि न्याय शेकोटी सारखी शेकतंय. आता बुट्ट खायचं, गरम गरम भाजायला लावल्यात. आणि वहिनी रेनकोट घालायचा तर स्वेटर घातले. चुकून झाला असेल असं कदाचित, मला तर वाटतं. त्यांच्याकडनं होतं कधी कधी अशी चुका. अरे भुट्टा आता भाजून तयार झालेला आणि आता खाणार आहेत आम्ही. आमची 2-3 माणसं अजून मक्का खातात. आमच्या दोघांचं पण खाऊन झालेलं आहे. आणि ती ऋतू बघा आमची, बघा कशी शानी गुड गर्ल. जरा कधी कधी मला इंग्लिश शब्द वापरायला लागतंय, कारण की ती आता इंग्लिश मिडियमला जाते, इंग्लिश स्कूलला जाते. काय ऋतू कुठे जाते तू? इंग्लिश स्कूलला जाते ना? हां. चला आता इथनं आम्ही मक्के आणि आंबे खाऊन झालेलो आहे. आता आम्ही निघणार मार्केटमध्ये, मेन मार्केटमध्ये जाणार आहोत आम्ही. आणि आमच्या सगळ्यात मोठी गोष्ट आणि चांगली गोष्ट, ऋतूला आमच्या झोप आलेली आहे. आणि आमची झोप उडवलेली आहे, तिला झोप आलेली आहे. आम्हाला एकदम बरं वाटलेलं आहे. अरे तू बोलली. आता पार्किंगमध्ये गाडी पार्किंग केली आम्ही वरती मार्केटमध्ये. आणि पाऊस भरपूर चालू आहे इथं. आता थोडा वेळ थांबलाय, जरासा बारीक बारीक पाऊस आहे बघा. आणि धुका तर एवढा आहे का विचारूच नका. धुका भरपूर आहे काय रे आमर? धुका तर बघा, धुका तर भरपूर आहे. आणि आता आम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करणार आहे. बघा ऋतूला लगेच आम्ही रेनकोट घेतला. कसा वाटतं ऋतू तुला? हा. आणि मला वाटतं स्नेहाला थंडी वाजते, थोडी थंडी वाजते. आणि धुका एवढा आहे का इथून पुढं बघितलं तर पुढचा काय जास्त दिसत नाही, भरपूर आहे. पहिला मार्केटमध्ये आल्या आम्ही चाय पिणार आहेत, तंदुरी चाय. भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे आल्या आम्ही लगेच पहिली सुरुवात चायपासून करणार आहेत आता बघा. आणि न्या चाय घेणार नाही, तिला आवडत नाही. आणि माझं मला वाटतं हात कापता एवढी थंडी. मस्का आहे का? चायमध्ये मस्का पाव खाणार मस्त. थंडी मोसम मध्ये गरम गरम. मैं बघू शेव पाहिजे का? आम्ही सगळे चहा पिला नाही, हिला पाणीपुरी खायची बाबा. सर्वजण चहा पिऊन झालो आणि आता स्नेहाला पाणीपुरी खायची, त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलोय बघा. आणि तर वहिनी पण धोतून पडला आता. शॉपिंग करून झालेली आहे आमची सगळी. आता पावसामुळे जरा कमी शॉपिंग केली, आता परत येणार आहेत आम्ही शॉपिंग करण्यासाठी, कारण पाऊस भरपूर चालू आहे इथं. बघू आता घरी जायला, आता रूमवर जायला निघलो आम्ही. आता सर्वजण आम्ही शॉपिंग करून रूमवर आलो आहे. आता आम्ही इथं जेवायला बनवायला घेणार. आमच्या चिंबोऱ्या आहेत त्या आम्ही मस्त आता साफ करणार, बनवणार. आणि ऋतवी बघा आमची, ऋतवी कुठे आहे चिंबोरी? हा कुठं आहे?
रित्वी सगळेजण आम्ही रूमवर आता सर्वजण आम्ही जेवण बनवणार. आणि ऋत्वीचा खेळणं बघा. काय ऋत्वी काय द्या पेंटिंग करणार आता ऋत्वी पेंटिंग. आणि आता पहिले आम्ही चिंबोऱ्या साफ करायला घेणार आहेत. बघा चांगल्या भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. साफ करून झाल्या तुम्हाला दाखवतो मी. चिंबोऱ्या आता आमच्या साफ करून झाल्या. मस्त एक कोलबी चिकन फ्राय चालू आहे. आमचा फ्राय चालू आहे. काय आमची सगळी जण जेवणाच्या मागे लागले आणि आमची ऋतू बघा खादीच्या मागे लागले. खादीला धरले ना मोबाईल नुसता. हा खायला पाहिजे तिला फक्त बस. काय ऋतवी एकटीचीच मजा आहे तिची फक्त.